हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. गाईज, आज आम्ही ना नांदेडला निघालो होतो. पण नांदेडला निघालो तर एक पंचायतच झाली. आता ती माझ्या मावशीच्या मुलीची, सॉरी मावशीच म्हणायला लागले, माझ्या बहिणीची मुलगी आहे ना, तिची मैत्रीण आहे ना, तिचं लग्न आहे. तर तिच्या लग्नासाठी बिचारीने तिने ते लग्नाच्या साड्या वगैरे तिच्या म्हणजे मुलांनी घेतल्या होत्या त्याला नवरदेवाने. तर ते तिलाच पसंत नव्हत्या. तर मग ती म्हणत होती की नाही, आम्हाला पसंत नाही म्हणून चेंज करायला साड्या निघालो. पण नवरदेवाच्या इकडल्या लोकांनी, त्या लोकांनी शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्याच्या नंतर हिला दाखवल्या साड्या, तेव्हा तिला पसंत नाही आला. तर मला म्हटली चला मावशी, आंटी चला. तर मी गेले तिच्यासोबत. तर मी म्हणलं चला बघूया, म्हणलं कशा आहेत कशा नाही, चेंज करायला बघूया. लोकांनी शॉपिंग करून ठेवली आणि तिला पसंत नाही आल्या म्हणून आम्ही निघालो सगळेच जण निघालो. तर शॉपवर गेलो तर एक नवीनच किस्सा झाला. तर तो शॉपवाला काय बोलतोय की नाही हे होलसेलचं दुकान आहे, इथे ना साड्या चेंज नाही होणार आणि ना दुसऱ्या भेटणार, ना कलर पसंत दुसरा चेंज करून भेटणार. मग आम्हाला तिथून एकदम नाकार होऊनच यावं लागलं. त्या बिचारीचं मन तुटलं. तर त्यामुळे तिला खूप नाराजी वाटली. मग ती व्हाईट कलरची साडी होती, तर ते बोलले दुसऱ्या दुकानातून घेतली होती, ते तरी चेंज करावं म्हणून त्या दुसऱ्या दुकानात गेलो होतो. तर तो कसा बसा तरी बोलला की हो चेंज करू शकतो, पण लास्ट टाइम आम्ही चेंज करणार, त्याच्यानंतर आम्ही चेंज नाही करणार. मग तिला दाखवली साडी, दाखवण्यात आली. मग दाखवल्याच्या नंतर मग तिला साड्या भरपूर दाखवल्याच्या नंतर मग काय तिला काही पसंत वगैरे काय लवकर आल्या नाहीत साड्या. मला म्हणले आंटी तुम्ही चूज करा बघा म्हणली. तर मी म्हणले ठीक आहे. मी तर इथे व्हिडिओ काढण्यामध्ये तिथे आवाज पण करता येत नव्हता, म्हणून मला व्हॉइस रेकॉर्डर लावावा लागला. व्हॉइस मध्ये मला बोलावं लागलं. कारण कसं आहे ना, दुकानवाल्याला, आणि तो पहिला दुकानवाला तर एवढा होलसेलवाला होता, तो तर इतका नालायक होता. तो तर साधा इतका रूटली बोलत होता. कस्टमर आहे तर त्यांना चांगलं बोलायला पाहिजे ना. ठीक आहे ना, तुझ्याकडे गर्दी होती, आम्ही मान्य करतो, गर्दी आहे तर मग थोडं तरी जरा चांगलं बोलायचं. नाही आमच्याकडे होणार नाही, आमच्याकडे नाही, एकदम रूटली, एकदम असे घमंडीने बोलला. मग जाऊ दे म्हटलं, कुठं वादावाद करायचे, कुठं भांडण करत बसायचं त्या लोकायला, म्हणून मग काय बोललोच ना. मग आता ह्या सेकंड दुकानावर आलोय. आता साड्या तो काढतोय. या दुकानात पण एवढी गर्दी होती की बसायची सोयच नव्हती. बसायची सोय नव्हती. तर मग आम्ही कसं बसा तरी बाहेर उभं राहिलो आणि बाकीच्या साड्या तो दाखवत होता. एक साडी आम्ही रिटर्न आणलेली होती, ती साडी त्याला दाखवली. तिचं म्हणणं असं होतं की त्या साडीमध्ये जे काट आहेत ते काट तिला नाही आवडले. खूप काटची जी साईज होती ती खूप मोठी होती, त्यामुळे तिला आवडली नाही. म्हणून ती म्हणली मला बारीक काटेवाली, एकदम म्हणजे कमी लेंथवाली काट पाहिजे, कमी लेंथवाली काट पाहिजे आणि त्या ह्याच्यातच मला आवडेल. म्हणून मग ते दाखवण्यात आल्या साड्या. पण साड्या काही पसंत येईनात. एकदम मला वाटते की ते साड्या आहे ना व्हाईट कलरच्या हलक्याच होत्या सगळ्या साड्या. मग त्याच्यामुळे मग ही साडी होती, पण हिचा कपडा जरा हलका होता, पण दिसायला चांगली होती. बघू त्यांच्या बजेटने त्यांनी साड्या घेतल्यात. आपण तरी काय म्हणा, त्याच रेंजमध्ये आम्ही घेतल्या, त्यांच्या बजेटनुसार घेतल्यात साड्या. मग ते बघायला लागल्यात ते साड्या वगैरे. काय मला तर काय तेवढ्या फारशा छान नाही वाटल्या साड्या. पण एक साडी आवडली, ती आम्हाला व्हाईट कलरची सिल्क मधून होती आणि ती खूप छान होती साडी. तर मग मी तिला म्हटलं, तर ती बोलली हो मला पसंत आहे म्हणली. मग त्यांना सगळ्यांना पसंत आली. आम्ही डन केलं. मग डन केल्याच्या नंतर मग आम्ही त्या दुकानदाराला सांगितलं असं ही साडी आहे. तर तो दुकानदारवाला पण तसाच होता. कसे आहेत बाबा इथं, जरा पण प्रेमाने बोलत नाहीत यार. दोन्ही मला वाटते कदाचित ते घाई असल्यामुळे कदाचित असं बोलतायत वाटायला लागले. गर्दी असल्यामुळे ते बिचारे स्वतःच इरिटेट झालेले आहेत, त्याच्यामुळे काय बोलणार. म्हणून मग ते बोलल्याच्या नंतर मग आम्ही जाऊ दे, जास्त काय आम्ही बोललो नाही, काय नाही. साड्या वगैरे बघितल्याच्या नंतर ते तिला आवडली एक साडी, ती घेतली. ही चेंज केली साडी. मग आम्ही काय केलं, तिला त्या दुकानदाराला बोललो की असं परत आम्ही या दुकानावर आलो, चला लास्ट ट्राय करू म्हणून, कारण तिचं मन खूप तुटत होतं. लास्ट ट्राय करायसाठी आम्ही गेलो होतो, पण ते काय ऐकलं नाही. आणि इथे सगळा होलसेलचा माल आहे, तो बोलतात रिटर्न नाही. ह्यांना अगोदर बोलायला पाहिजे होतं की तुम्हाला रिटर्न नाही होणार, म्हणून ही गोष्ट बोलायला पाहिजे होती. पण यांनी पण काही विचारली नाही, त्यांनी पण काही सांगितले नाही. सगळा इथं मला वाटते लग्नाचा सट्टा भरला जातो. सट्टा म्हणजे लग्नाचा सट्टा भरला जातो. तर त्या सट्ट्यामध्ये हे साड्या पण घेतल्या गेल्या आहेत. आता मी तर इथे
मी तर इथे बोलून बोलून बोर झाले. आता मी तर बाहेर बसलेले आहे आणि ते काय ऐकत नव्हतं. मला पण राग येत होता, पण मला जाऊ दे आता काय करणार. आणि कॅमेरा पण पकडायला कसं तरी मोबाईल घेऊन शूट करायला पण अवघडच होतं इथं म्हणा. कारण कसं आहे इथे ना शूट करायला जास्त देत नाही नांदेडमध्ये. तर देतात नांदेडमध्ये असं काही नाहीये म्हणा, पण ते कसं आहे त्यांच्या खिलाफ बोललं की त्यांना राग येतं. पण ते बरोबर आहे, त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की एकदा आता एवढ्या गर्दीमध्ये आम्ही चेंज कुठं केलं. त्यांनी विसरले असतील कदाचित बोलायला आणि ह्यांनी विचारलं नाही. आता तो चेंज नाही करत होता, पण तो जरा बोलला, घाई गडबड केली. चला ठीक आहे, काही बात नाही, जाऊ द्या, त्यांची पण काही गलती आहे म्हणा. त्यांच्या एवढी गर्दी आहे दुकानामध्ये तर ते काय बोलू शकणार आहेत. आणि ते आता साड्या फायनली आम्ही बघू शकता, हे सगळा सट्टा इथं भरला जातो. खूप छान आहेत साड्या, फक्त कलर नाही आवडला तिला, फक्त कलर एक्सचेंज करून पाहिजे होता तिला. तर मग एकच साडी भेटली, एक साडी त्या दुकानातून घेतली आम्ही आणि बाकीच्या या दुकानातून साड्या काही चेंज करून भेटल्या नाही. मग आम्ही आलो बाहेर, ऑटोमध्ये बसलो, डिस्कस करत होतो काय करायचं काय नाही करायचं. मग जाऊ द्या म्हणून मी खूप ट्राय केला त्या दुकानदाराला बोलायला, पण तो ऐकला नाही. चला ठीक आहे जाऊ दे. मग तिला समजवलं आम्ही, जाऊ दे आता, जशा आल्या तशा साड्या घे. याच्यासाठी म्हणतात की ना लग्नाच्या आधी ना नवरीला घेऊन जायचं फॅमिलीवाल्याने, नवरदेवाच्या फॅमिलीने, आणि तिच्या पसंतीवर घ्यायचं. आता हा असा घोळ होतो, म्हणजे ना पसंत येत नाहीत. आता आजकालच्या मुली आहेत त्यांना जरा फॅशनेबल वगैरे असं साड्या वगैरे पाहिजे असतात. अशा साड्या असल्यामुळे मग ते कसं होतं, मग नंतर ते घेतात आपल्या सिलेक्शननी आणि नंतर त्या मुलीला पसंत नसते. पण चला ठीक आहे, तिला आम्ही समजवलं, तिने ऍडजस्ट केलं आम्हाला. चल बोलले जाऊ दे, काही हरकत नाहीये. मग तिने ऍडजस्ट केलं. मग ते काका आले, बोलले बसा बसा ऑटोमध्ये. म्हणले आम्हाला खूप ऊन होतं ना, त्यामुळे थोडंसं बसलो आम्ही. मग बसल्याच्या नंतर आम्ही आलो आता गाडीवर. आमच्या इथे थांबवली गाडी, कारण ऊन खूप होतं, थोडं तहान लागली म्हणून पाणी प्यायला बोलले. हे बघा, हे काय आहे नांदेडमध्ये, याला काय म्हणतात गाईज? कोणी नांदेडमध्ये असेल तर सांगा या रोडला काय म्हणतात, कारण मलाही काय नांदेडचं काय तेवढं माहिती नाही आणि मी काय फिरलेली नाहीये प्रॉपर. आम्ही नांदेडचे म्हणजे नांदेडचे आहेत, पण आमचं येणं जाणं जास्त नाही आहे. 2-4 नगरच माहिती आहेत, ते पण चैतन नगर, श्रीनगर असे नगर माहिती आहेत, प्रभात नगर असे थोडे बहुत नगर माहिती आहेत, पण पूर्ण नांदेड अजून फिरलो नाही आम्ही गाईज. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला थोडासा, जाऊ दे, ती मुलगी नाराज होऊन गेली बिचारी. आता त्याच्यासाठी आम्हाला तिच्या 3 साड्या तशाच राहिल्यात, एकच साडी चेंज करून भेटली. जाऊ दे आता, तिला समजवलं, म्हणलं बेटा ऍडजस्ट कर, जाऊ दे आता, नाही देते तर काय करणार. आणि मुलांच्याकडून पण काही गलती नाहीये. तर निघालो आम्ही आमच्या घरी. गाईज हे सांगा कुठला आहे नांदेडचा रोड, मलाही माहिती नाहीये. एखादी पाटीही दिसत नाहीये की मी नाव सांगू. मुंबईचं असलं असतं तर सांगितलं असतं, कारण आम्ही तिकडे राहतो ना, त्याच्यामुळे इकडे जास्त सहसा राहत नाही. तर आता बघू आता काय. आता ती तर म्हणायला लागली की नाही आता इथून आम्हाला जायचं, इकडे बुद्ध पौर्णिमा आहे आमच्या गावामध्ये, तिथे जायचंय आम्हाला उशीर होत होता. मी तर येणारच नव्हते, पण आता तिने खूप इन्सिस्ट केलं, तिचं मन खूप तुटत होतं, म्हणून आम्ही म्हटलं चला बाबा जाऊया. आलो आम्ही इकडं, आता येत आहोत, घराच्या इथे येत आहोत. आता जाऊया मस्त. आता तिकडे जेवण, एकतर ते तिला एकतर सांगितलं तर रडायच लागली. म्हटलं जाऊ दे, काय करणार आता, शेवटी आता किती केलं तर आता ऍडजस्ट करावंच लागणार. आता तिला नाराज झाली जराशी, पण आता काय करणार. आता तिच्या म्हणण्यानुसार आता सगळ्या गोष्टी होत नाहीत ना. आता तिने पहिलं विचारायला पाहिजे होतं. चला आता आपण जाऊया बौद्ध पौर्णिमाला, तिथं आपण पाया पडून येऊता, जेवण वगैरे करून येऊता. आम्ही पोहोचलो इकडं. बघा इथं एवढं छान गाणे गायले ना गाईज, एवढे छान गाणे गायले, भीमगीते एवढे मस्त गायले. मला ते एवढा आवडू लागलं ना, एवढं चांगलं वाटू लागलं. ते काका बसलेले आहेत, ते काका, ते एवढा छान आवाज होता त्यांचा, एवढं छान बोलत होते ना, मला तर अतिशय आवडलं त्यांचं गाणं भीमगीते. आणि ते बाजूला शेजारी जे बसले होते ते गृहस्थ, त्यांचा पण आवाज खूप छान होता. असं वाटत होतं की तिथंच तरी पण आम्ही 2-3 तास तिथं थांबलो. आम्ही पाया वगैरे पडल्या, गाणे वगैरे ऐकलं, एवढा आनंद झाला आम्हाला, खूप छान वाटलं, बरं वाटलं, एकदम मस्त वाटलं. आम्ही तर तिथंच गाणे ऐकत बसले होते, भीमगीते ऐकत बसलो होतो. एवढा आवाज सुरीला होता, एवढा माईक मध्ये होता आवाज, एवढा चांगला वाटत होता. आवाज एवढा छान होता, खूप छान वाटू लागला आम्हाला आवाज. पण ही व्हॉइस रेकॉर्ड करते घरी आल्याच्या नंतर, कारण तिथे खूप एवढं स्पीकर होता, सॉरी, एवढा ते मोठे मोठे लाऊड स्पीकर लागले, त्याच्यामुळे काय आवाज येत नव्हता. म्हणून
तर गाईज त्या खुश होऊन आम्ही त्यांना काय मानधन द्यायचं ते दिलं. आम्हाला खूप आवडलं, तिथं खूप छान टाळ्या वगैरे वाजवल्या आणि आम्हाला आवडलं. एवढा अतिशय छान आवाज होता ना, सगळ्यांनी तारीफ केली त्यांची. एवढा छान प्रोग्राम झाला, एवढा छान कार्यक्रम झाला ना गावामध्ये, सांगायचं नाही. जेवण वगैरे करून आम्ही